नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार। ऐतिहासिक शपथविधीला दिग्गज राहणार उपस्थित। नव्या सरकारमध्ये 7 कॅबिनेट मंत्री आणि 11 राज्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता। टीडीपी आणि जेडीयूचे प्रत्येकी 2 मंत्री तर शिवसेना राष्ट्रवादीचे 1-1 मंत्री शपथ घेणार। मोदींच्या शपथविधीचं काँग्रेसला निमंत्रण। मल्लिकार्जुन खरगे निमंत्रण स्वीकारणार का, याकडे देशाचं लक्ष। मे महिन्यात भारतानं खरेदी केलं 722 कोटींचं सोनं। महिन्याभरात 45.9 टन इतक्या सोन्याची खरेदी। सोनं खरेदीत भारत ठरला जगात 3ऱ्या क्रमांकाचा देश। ठाण्यातील विविध भागात पावसाला सुरुवात। पावसामुळे अचानक गारवा आल्यानं ठाणेकर सुखावले। मुंबई अहमदाबाद रस्ता नायगावजवळ खचला। नायगाव भाईंदर दरम्यान वाहनं अडकली। दोन्ही बाजूची वाहतूक 2 तासांपासून बंद। मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस। दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरीत पावसाच्या सरी। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। गोंदिया शहराला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा। अनेक ठिकाणी झाडांची पडझड तर घरांवरील पत्रे उडाले। शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह मान्सूनचं दमदार आगमन। सकाळपासून पडलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला। देशात लवकरच उपग्रह आधारित इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली लागू होणार। जीएनएसएस आधारित इलेक्ट्रॉनिक टोल संकलनामुळे अधिक कार्यक्षम टोल संकलन होणार। भारतीय विमान कंपन्यांचा नव्या विमानांच्या खरेदीवरती जोर। येत्या काही वर्षात 1500 नवीन विमानं दाखल होणार। निवडणुकीमध्ये जय पराजय होतच असतात। सोशल मीडियावर वातावरण दूषित करू नये, धनंजय मुंडेंचं आवाहन। सुरत रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामामुळे 6 एक्सप्रेस उधनापर्यंत धावणार। उधनापासून सुरतला जाण्यासाठी प्रवाशांना 30 रुपये रिक्षा भाड्याचा भुर्दंड। सातपुड्याच्या पर्वतरांगेतील मनुदेवी मंदिर परिसरात आढळलं दुर्मिळ अजगर। सर्पमित्रांच्या मदतीनं अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडलं।